कर्मवीर शंकररावजी काळे यांना फक्त समाजाची काळजी होती. त्यांच्यासाठी राजकारण फक्त निमित्त होते. समाजाची निष्काम सेवा एवढेच त्यांचे ध्येय होते. संतांचे धार्मिक क्षेत्रात जेवढे कार्य असते तेवढ्याच योग्यतेचे त्यांच्या समाजासाठी योगदान असल्याचे गौरवोद्गार हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील चिखलीकर यांनी काढले. शिक्षण, सहकार, कृषी, सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा अजोड ठसा उमटवणारे कर्मवीर शंकरराव काळे, सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे संस्थापक, माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या 11व्या पुण्यस्मरणानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यानात आयोजित कीर्तनरूपी सेवेप्रसंगी हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील चिखलीकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की समाजकारण आणि राजकारणाची टक्केवारी राजकीय व्यक्तींकडून सांगितली जात असली तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी मात्र होत नाही. परंतु कर्मवीर शंकररावजी काळे यांच्यासाठी राजकारण फक्त निमित्त होते. त्यांची समाजाशी बांधिलकी असल्यामुळे त्यांनी 100% समाजसेवा केली. राजकारणात फक्त समाजाचा विचार केला. फक्त राजकीय क्षेत्रातच नव्हे तर त्यांचा आध्यात्मिक क्षेत्रात देखील त्यांचे मोठे वलय होते. हरिभक्तपरायण तुकाराम महाराज खेडलेकर हे साहेबांचे गुरु होते. राजकारणी व्यक्तींना महाराज मंडळी सहसा स्वीकारित नाहीत. परंतु सांप्रदायिक क्षेत्रात ज्याप्रमाणे संतांचे कार्य असते त्याप्रमाणे राजकीय क्षेत्रात तेवढ्याच योग्यतेचे कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांचे समाजकार्य असून आध्यात्मिक क्षेत्रासाठी देखील त्यांनी मोठी मदत केली. जयंती त्या व्यक्तीची होत नसून त्याने केलेल्या कार्याची व समाजासाठी दिलेल्या योगदानाची जयंती होत असते. त्या व्यक्तीने केलेल्या योगदानाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्या व्यक्तींचे स्मारक व पुतळे उभारले जातात. कर्मवीर शंकररावजी काळे यांनी जीवनभर समाजाचा विचार केला. त्यांनी ठरवलं असतं तर आपल्या स्वमालकीच्या असंख्य शाळा, महाविद्यालय सहजपणे त्यांनी उभारले देखील असते. परंतु गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी फक्त रयत शिक्षण संस्थेचे हित जोपासत निष्काम सेवा केली. त्यांच्या कार्याचा व निस्वार्थी सेवेचा सुगंध नेहमीच राज्यात दरवळत राहणार असून त्यांचे विचार आत्मसात करून त्यांच्या आदर्श विचारांवर वाटचाल करणे ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी माजी आमदार अशोकराव काळे, गौतम बँकेचे माजी संचालिका पुष्पाताई काळे, स्नेहलता शिंदे, अनिलराव शिंदे, आमदार आशुतोष काळे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतलताई काळे, ॲडव्होकेट प्रमोद जगताप, कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण, उपाध्यक्ष नारायणराव मांजरे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब कदम, पद्मकांत कुदळे आदी उपस्थित होते. पंचायत समिती कोपरगाव येथे देखील कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनीलजी गंगुले तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार. आज दादांची म्हणजे कर्मवीर शंकरराव काळेंची 111वी पुण्यतिथी आहे. कोपरगावकरांनी हा जो पुतळा ठेवला इथे त्यांच्या स्मरणार्थ आज मी इथे आलेली आहे आणि कोपरगावकरांचे धन्यवाद मानते परत की त्यांनी हा पुतळा इथे उभे करण्याची परवानगी दिली आणि काम करून घेतलं. बाकी कोपरगाववर काळेसाहेबांची नेहमीच आशीर्वाद राहणारे आणि कोपरगावची भरभराट होईल. आता सगळेजण सुखरूप राहा, हेल्दी राहा, तेच महत्त्वाचं आहे. धन्यवाद. अगदीच खूप मेहनत करतोय तो, मन लावून काम करतोय, त्याच्या दिवस रात्र मेहनत करतोय, कुठेही आळस नाही, पुढं काम ढकलणं नाही, बरोबर तो पावलावर पाऊल ठेवून चालला आहे. आणि मला बाकीच्याही लोकांकडनं फीडबॅक येतोच आहे की काळेसाहेबांची आठवण येते. त्याच्यामुळे निश्चितच तो दादांच्या पावलावर पाऊल ठेवूनच चालत आहे. आज कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब यांचे 11वे पुण्यस्मरण आहे. त्या निमित्ताने आज कोपरगाव तालुका पंचायत समितीमध्ये जे काळेसाहेबाचं स्मारक या ठिकाणी मागच्या वर्षी उभं केलेलं आहे, त्या निमित्ताने आज 11व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी कोपरगावचे सर्व कार्यकर्ते, त्यांच्या कन्या,
सौ स्नेहलता ताई शिंदे याही पण या ठिकाणी आलेल्या आहे आणि काळे साहेबाबरोबर मी 1984 सालापासून काम करतो, काम केले आणि त्यांच्याच काळामध्ये मी या पंचायत समितीचा सदस्य झालो, गौतम बँकेचा डायरेक्टर झालो, व्हाईस चेअरमन झालो आणि 1994 साली खरं म्हणजे मी 89ला आमच्या करंजी गावी रयत शिक्षण संस्थेचं हायस्कूल काढल्यामुळे ते काम पाहून त्यांनी मला 1994 साली कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा मला संचालकही केलं, व्हाईस चेअरमनही केलं, गौतम मिल्कचा मी चेअरमनही होतो. असे अनेक पदं त्यांनी मला माझे काम पाहून त्यांनी दिलं. माझी निष्ठा ही काळे साहेबावर शेवटपर्यंत होती. त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव माजी आमदार अशोकराव काळे यांच्याबरोबरही माझी निष्ठा कायम राहिली. त्यांच्याही खांद्याला खांदा लावून मी त्यांना साथ दिली आणि आता तिसऱ्या पिढीमध्ये माननीय आमदार आशुतोष दादा काळे यांच्याही बरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी मला म्हणजे माझ्या पत्नीला जिल्हा परिषदेचं तिकीट दिलं. मी ब्राह्मणगाव गटामधून माझी पत्नी बहुमताने निवडून आली आणि त्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेमार्फतही मला जनतेची सेवा करायला मिळाली. म्हणूनच हा पुतळा या ठिकाणी आम्ही उभा करू शकलो. असंच काळे साहेबाच्या कुटुंबावर आमचं प्रेम शेवटपर्यंत राहील याची मी ग्वाही देतो आणि पुन्हा काळे साहेबाला अभिवादन करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. सुवर्ण संधी अहमदनगर जिल्ह्यातील अग्रगण्य पतसंस्था पोहेगाव नागरी पतसंस्था कोपरगाव आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहे फक्त 9 मिनिटात 90% सोने तारण कर्ज. चला तर मग संधीचा सोनं करूया. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आत्ताच संपर्क करा. पोहेगाव नागरी पतसंस्था कोपरगाव. आमचा पत्ता गोदाम गल्ली भाजी मार्केट कोपरगाव जिल्हा अहमदनगर. संपर्क क्रमांक 02423 226923.